इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार. नमस्कार. आज आपण संसर्गाचे आजार या मालिकेच्या तिसऱ्या भागात पाहणार आहोत. मलेरिया. मलेरिया म्हणजे काय? हा एक संसर्गजन्य आजार आहे. फाल्सिप्रम विवॅक्स अशा प्लास्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो. हे परजीवी आपल्या शरीरात मादी डासांच्या चावण्यामुळे येतात. विशेष म्हणजे फक्त मादी एनाफिलिस डास मलेरिया पसरवतो. हा आजार पसरतो कसा ते पाहूयात. जेव्हा मलेरियाचा परजीवी असलेला डास माणसाला चावतो तेव्हा त्या डासाच्या लाळेतून हे परजीवी आपल्या शरीरात जातात आणि रक्ताच्या पेशींवर हल्ला करतात. मलेरियाची लक्षणं काय असतात ते पाहूयात. अंगाला थंडी वाजून ताप येतो. ताप एकदम येतो आणि उतरतो. घाम येतो. थकवा वाटतो. डोकं दुखतं. उलटी होते. कधी कधी पोटात दुखतं किंवा जुलाब होतात. मुलांना झटके येऊ शकतात. कधी कधी ताप दररोज येतो तर कधी 2-2 दिवसानंतर येतो. आता पाहूयात मलेरियाचा ताप आलाय का हे कसं ओळखायचं. अशा लोकांना तुम्ही PHC किंवा आरोग्य केंद्रात पाठवा. तेथे ब्लड स्लाइड किंवा रॅपिड टेस्ट करून लगेच निदान करता येतं. उपचार लवकर मिळाले तर मलेरिया लवकर बरा होतो. मलेरियावर उपाय काय असतो? डॉक्टरांनी दिलेलं औषध वेळेवर आणि पूर्णपणे घ्यावं लागतं. अर्धवट औषध घेतली तर आजार परत होऊ शकतो आणि शिवाय गुंतागुंतीचा प्रकार वाढू शकतो. मलेरिया टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची? यामध्ये आशाताई तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे. लोकांना सांगायचंय की घराभोवती पाणी